आपलं नाव काय? माझं नाव पवन ईश्वर खरे, कुठले राहणार? मुक्काम पोस्ट कासुपुरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. काय झालं आपल्यासोबत? मला संध्याकाळी मारहाण झालेली आहे. मारहाण कशामुळे झाली? मी बालविवाहाचा अर्ज दाखल केला होता त्याच्याबद्दल. कुणाच्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता आपण? मी आनंद दगडू खरे याच्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता. मग त्याचं काय म्हणणं झालं? त्याचं असं म्हणणं होतं की संध्याकाळी मी लॅट्रिनला जात असताना त्याने मला रस्त्यात पकडलं. कशाने मारहाण केले? अर्ज मागे घे बुवा. हां, मग आपण अर्ज काय सांगितलं त्याला? मी म्हटलं हो मी. पण तो बालविवाह झाला नाही असं मला माहिती आहे. समितीने चौकशी केली असता का समजा तसं काही आढळलं नाही. समितीला त्यांनी फसवणूक केलेली आहे. बालविवाहाचा त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्यांनी अर्ज करून लग्न करून घेतलेला आहे आणि ती मुलगी आताही त्यांच्या घरात नांदत आहे आणि आताही त्या पोरगीचं वय 16.5 आहे. बरं, आता आपल्याला कशाने मारहाण केली त्यांनी? लाकडांनी. कुठे मारलं? हाताला, पूर्ण हाताला. फ्रॅक्चर झालंय का? हो. त्याच्यानंतर इकडे बरं, आता ते काय करतात? ते दारू विक्री करतात. हां, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे तू आमच्याबद्दल अर्ज दाखलच करायचे नाही. म्हणजे मारहाण करत त्याची गुंड प्रवृत्ती एकदम गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते. मला पहिले यावेळी अगोदरही 2दा मारहाण केलेली आहे. त्याच्यावर तुम्ही अर्ज दिलेला आहे का? हो, मॅडमांना अर्ज दिला होता. पण ते काय सांगतात की मॅडम आणि बिलखेडे सर आमच्या साईडनं आहेत, आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं हप्ते देऊन शांत बसवतो. म्हणजे काय करतात ते? काय विकतात? दारू विक्री करतात ते आणि फुग्गे बी, ते दारूचे फुग्गे ते घरच्या घरी बनवून सण विक्री करतात. गावठी दारूचा व्यवसाय. गावठी दारू. म्हणजे पोलिसांचे त्यांच्या जवळचे संबंध असं आपण एकदम. म्हणताय ते का? वर्मा मॅडम आमचे घरचे मॅडम आहेत बुवा. त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आणि ते भिलखेडे सरांनी सांगितलेलं आहे की याला मारहाण करा, आम्ही पाहून घेऊ असं डायरेक्ट. बिलखेड्याला हप्ता देता का ते? हो, ते सांगत होते. त्याच्यानंतर त्यांनी मला अजून इथे बी किती पैसे देतात ते काय 2,000 ते 3,000 रुपये देत राहतात. म्हणजे त्यांच्यामध्ये पोलिसांची भीती नाही? काहीच नाही. अजून पोलीस स्टेशनला बी येऊन मारायचं धमकी देतात ते की तू पोलीस स्टेशनला गेला की तुला तिथे घुसून मारू, आता आमच्या सोबत चाल आणि पोलीस स्टेशनला अर्ज मागे घे असं. आताही त्यांचा दारूचा चालू आहे का? हो, मग अजून मी चालू आहे. 2-2 वाजेपर्यंत धंदा करतात ते व्यवसाय. आता आपलं काय म्हणणं आहे? माझं एक म्हणणं आहे की त्यांना जे साध्यता आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनाही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नाही ना चला घेऊन काय आता पोलिटिन मध्ये आरोपी पा कसा